हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 16 सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तसा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुसलं. गुरुवानं गिरजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, घाबरू नको, तू 16 सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल. कोड म्हणजे अंगावर आलेले चट्टे. गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. ते प्रसाद इतरांनाही द्यावा. याला चुरमा म्हणतात. चुरमा तयार करावा. त्याप्रमाणे 16 सोमवार व्रत करावं. 17वे व्रत सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचार पूजा करावी, शंकराचा अभिषेक करावा, नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. त्याचे चुरम्याचे 3 भाग करावे. एक भाग मंदिरात वाटावा, दुसरा भाग ब्राह्मणाला द्यावा आणि तिसरा भाग घरी येऊन सर्वांना प्रसाद द्यावा. तशा पद्धतीने त्याने व्रत केले. पुढं त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायीला चरावा, तिसरा भाग आपण घरी नेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं. असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवाला विचारलं, तुझं कोड कशाने गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवाराचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांनाही आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय असेल बरे? पार्वतीनं त्याला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावी 16 सोमवाराचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले होते. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ घातली. राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीनी घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेलेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोळवण केली. पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं, कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले हो? त्यानं तिला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, आई, मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असा त्यानं विचार केला. अनायास त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिलं. तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राजावर बसवलं. इकडं इतकं होत आहे, तो ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपल्या थोरपण मनात आणलं. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला तर बघा,
राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला. पुढं दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकलून दिलं. पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढं काय झालं, एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली, मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरातून हाकलून दिलं. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीस झालं. म्हणून तेलानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली, वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्याचवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्याचवर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखे आले. नाचकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं ताणलेली राहिली. पुढं काय झालं, एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण, कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन गेला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यांना जाणवलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीला प्रार्थना केली. शंकरानं तिला 16 सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवाराचं व्रत करून घेतलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहीकडे शोधायला पाठवले. शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला परत घेऊन आपल्या नगरी आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे देव ब्राह्मणांचे द्वारी. गायीचे गोटी पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. मंडळी, अशा पद्धतीने ही होती 16 सोमवाराची कथा. तुम्ही सुद्धा 16 सोमवाराचे व्रत करा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.